महाभारतामध्ये अनेक व्यक्तिमत्व आहेत. त्यातलं एक व्यक्तिमत्व असं होऊन गेलं की ज्याची भक्ती लोकांना दाखवण्याकरता नव्हती, लोकांना दिसणारी नव्हती, पण भगवान गोपाल कृष्णांना अत्यंत प्रिय होती. त्यांचं नाव आहे पितामह भीष्म. वास्तविक भगवान गोपाल कृष्णांच्या विरुद्ध पक्षातून ते लढलेत, पण कृष्णांचे ते अनन्य भक्त आहेत. तुमच्या जीवनामध्ये वेदविहित निष्काम कर्माची जी भूमिका तुम्हाला प्रारब्धानुसार मिळालेली असेल ती निभावित असताना आय विल ट्राय माय लेवल बेस्ट, मी उत्तम माझं कर्तव्य करीन आणि तरी त्या परमात्म्याशी अनन्य राहीन. या दोन्ही गोष्टी कशा सिद्ध होऊ शकतात हे भीष्मांच्या चरित्रावरून लक्षात येतं. कसं जीवन धन्य झालंय त्यातला एक छोटा कथाभाग आपल्यासमोर ठेवतो. माहीत असेल तरी ऐका, माहीत आहे त्यांनी मी बरोबर सांगतो ना हे तपासायला ऐका, आणि माहीत नसेल एखादा मुद्दा तर नवीन ऐकायचं म्हणून ऐका. एवंच फक्त लक्ष देऊन ऐका. जय जय रघुवीर समर्थ. महाभारत युद्धाचा 9वा दिवस आहे आणि 9व्या दिवशीची संध्याकाळ. सूर्यास्ताच्या आधी 1.5 घटका म्हणजे साधारण अर्धा तास, 24 मिनिटाची एक घटका. अर्जुन आणि भीष्म या दोघांच्या मध्ये घनघोर युद्ध झालं आणि अर्जुनानं त्या दिवशी असा पराक्रम केला 9व्या दिवशीच्या संध्याकाळी की भीष्म पितामहांच्या रथावरती बाणांची झाडी लावली. भीष्मानं यात दुःख नाही आहे. अन्यत्र विजयम इच्छेत पण पुत्राद इच्छेत पराजयम किंवा शिष्याद इच्छेत पराजयम असे दोन्ही श्लोक येतात. बाकी अनेक ठिकाणी मनुष्य विजयाची इच्छा करतो, पण आपल्या मुलाकडून, आपल्या नातवाकडून, आपल्या शिष्याकडून तो हारण्याची इच्छा करतो. त्यात त्याचं गुरु पण जिंकत असतं. वास्तविक इतक्या जखमा अंगावर झाल्यात तरी सुद्धा भीष्मांचा चेहरा अत्यंत प्रफुल्लित होता. का? काय नातू आहे नाही ना? का नाही तर काही काही नातू पाहिले ना ते ट्विटरवर टीका सोडून काहीच करत नाहीत, काही येत नाही त्यांना. त्यांना एकच उत्तर, त्यांना कीर्तनाला पाठवा 1-2 वर्ष फक्त आमच्याकडं बस. थोडं कठोर झालंच पाहिजे हो. आम्ही आमच्या मुलांचे नातवांचे फक्त लाड करावेत का त्यांना तयार करावं? कसे तरी बाण ते बाजूला केले आणि त्या अर्जुनाकडे पाहतायत. वा, आत्ताच्या भाषेत बोलतो आय एम प्राऊड ऑफ यू. अरे काय मुलगा, काय नातू आहे. आणि त्याच्या रथावरती अनंत कोटी ब्रह्मांड नायक जो आहे तो सारथी म्हणून बसला आहे. ते दर्शन घेत घेतच भीष्म आपल्या शिबिरामध्ये परत जातात. आणि त्या दिवशी संध्याकाळी सगळ्याच्या सगळ्या सेनेमध्ये, दोन्हीकडच्या सेनेमध्ये एकच चर्चा, आज काय अर्जुनाचा पराक्रम आहे, आज काय अर्जुनाचा पराक्रम झाला, आज काय अर्जुनाचा पराक्रम झाला, असं सगळ्यांना वाटतंय. दोन्ही बाजूच्या खऱ्या योद्ध्यांना वाटतंय. वाईट वाटलं फक्त ते दुर्योधनाला. आणि म्हणून त्यानं एक तातडीची बैठक बोलावली. कोण कोण आले होते बैठकीला? 3 जण नाही बरं, 4 जण होते. तुमच्या 4 होते. कोण? कर्ण, शकुनी, दुःशासन आणि 4था दुर्योधन. म्हणती कवड्या मिसे करून पंडुनंदन जिंकावे. आणि अत्यंत एकांतामध्ये घेतलेली ती मीटिंग, त्या सभेमध्ये दुर्योधनानं मुद्दा मांडला की 9 दिवस झाले, इतकं चांगलं युद्ध करणारे आपल्याकडं जास्त लोक असून सुद्धा 11 अक्षौहिणी, एक अक्षौहिणी म्हणजे साधारण 39 ते 40 लाख सैन्य. म्हणजे त्यात पदाते किती, घोडेवाले किती, हत्तीवाले किती, कन्फ्युजिंग आहे बरं का. अजूनसुद्धा अक्षौहिणीचा निर्णय शास्त्रीय लोकांच्याच झालेला नाही आहे. कोणी सांगतात असं, कारण घोड्यावरती दोघंही असतात काही वेळा.
हत्तीवरती तिघही असतात, माहूत असतो, म्हणजे निश्चित नाही आहे, पण साधारण 39-40 लाख एक, म्हणजे एक अक्षौहिणी, अशा 11 अक्षौहिणी सैन्य आपल्याकडे असून म्हणावा तसा विजय आपल्याजवळ नाही आहे. आणि भीम मात्र रोज 1-2 असे कौरव संपवित चाललाय आणि पांडवांच्यातला एकही मनुष्य मरत नाही आहे, एकही पांडव मरत नाही आहे. याचं कारण काय असावं? दुर्योधनानं प्रस्ताव ठेवला. याच्यावर सगळे गप्पा आहेत. कुईक दिन मोह कर्ण सुबल सह करत मंत्र गुरु राजा. कुईक दिन मोह कर्ण सुबल सह करत मंत्र गुरु राजा. कुईक दिन मोह कर्ण सुबल सह करत मंत्र गुरु राजा. कुईक कौन जुगत से पांडव अपने, कौन जुगत से पांडव अपने. जुग जुग कर रहे काजा, जुग जुग कर रहे काजा रामा. साधो जी काजा राम कहो जी. रोज थोडे कौरव करत कमी झाले कौरव, आणि पांडव मात्र व्यवस्थित आहेत. त्याच्यावर कोण काय बोलणार? पण शकुनी मामा एका बाजूला बसले होते त्या सभेमध्ये, ते हसले. यावरून दुर्योधनानं सहज ओळखलं की यांना काहीतरी बोलायचंय. आमचे गुरुजी सांगायचे, काही लोकांचं हसणं, काही लोकांचं खा करणं, काही लोकांचं बघणं, काही लोकांचं डोळ्या मारणं लोकसभेत, हे सूचक असतं. दुर्योधन म्हणला, मामा काय बोलायचं ते बोला. म्हणले, बोलू, आवडेल तुला? महाभारतातला मूळ श्लोक आहे, शकुनिः प्राह राजेंद्र भीष्मोऽस्माकं पितामहः सेनापतित्वमासाद्यं पांडवान् विरक्षति. दुर्योधना, भीष्माचार्य सेनापती आहेत आपले, पण रक्षण करतायत पांडवांचं. असा शत्रूला फितूर असणारा किंवा शत्रूचं रक्षण करणारा सेनापती जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझा विजय मिळणार नाही. सेनापती बदल. दुर्योधन म्हणला, सगळ्या जगामध्ये आत्ता सगळ्यात पराक्रमी कुरुकुळातला महापुरुष आहे भीष्म, त्यांना सोडून दुसऱ्या कुणाला ठेवू इथे? पण काही काही पक्ष, काही काही ठिकाणी अशा असतात ना की ते गेले की पक्ष संपला. शकुनी म्हणाला, फार छान आर्या आहे मोरोपंतांची, आर्या भारतातली. अरे हा कर्ण तुझा प्रिय सखा, हा कर्ण तुझा प्रिय सखा. असता भीतोसी करीतोसी व्यर्थ काळजीला. यत शक्ती किती वर्णू, यत शक्ती किती वर्णू. भीतो मनी आणि ताची काळजीला. रामा रामा हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघुत्तमा रामा 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 हरे हरे रामा. अरे काळ सुद्धा ज्या शक्तीला घाबरतो असा कर्ण जर तुझ्या पक्षात आहे, त्याला मुख्य कर. कर्णानं पण लगेच सांगितलं, अगदी बरोबर आहे, मामा म्हणतात ते खरं आहे. आणि लक्षात ठेव दुर्योधना, जोपर्यंत सेना आहे तोपर्यंत मला पती कर. तर सेनात जर भीष्माचार्यांनी संपवली तर मी पती कोणाचा, असं महाराज म्हणायचं. बोलण्याचा भाव असा. अशी सगळी ती मीटिंग पूर्ण झाली, सभा पूर्ण झाली. दुर्योधनानं मनातल्या मनात काही विचार केला आणि भेटायला भीष्माचार्यांच्या शिबिरामध्ये आला. संध्याकाळची स्नान संध्या उरकून भीष्म भगवंताचं नाम घेत बसले आहेत.
दुर्योधन आला, नमस्कार केला आणि सांगितलं, पितामह, फार महत्त्वाची गोष्ट बोलायला मी आलोय. गेले 9 दिवस झाले तुम्ही सेनापती आहात, पण तुम्ही एकही पांडव मारलेला नाही आहे आणि कौरव मात्र संपत चाललेत, आपली सेना संपत चालली आहे. यावरून तुमच्या मनामध्ये भेदवृत्ती आहे असं वाटतंय. जिकडे व पुतीकडे मन असायला पाहिजे तुमचं, पण तुम्ही पायी लोटून अन्यथा नाते, तुम्ही त्या लोकांचा शत्रूचा पक्ष घेताय असं मला वाटतंय. आणि म्हणून मी तुम्हाला एकदा सावध करायला आलोय. तुम्ही कौरवांचे सेनापती आहात. भीष्मानी सांगितलं, फार छान आर्या लिहिली आमच्या मोरोपंतांनी इथे. काय बोलतोय सरे. भीष्म म्हणे रे राया, इतक्या प्रामाणिकपणानं युद्ध लक्षात घ्याल. 18 दिवस युद्ध झालंय, त्यातले 9 दिवस फक्त एकटे भीष्म पुरलेत आणि उरलेल्या 9 दिवसात 4 झालेत. ह्याच्यावरनं अंदाज करा. पुढचे 5 दिवस झालेत द्रोणाचार्य वगैरे वगैरे, अगदी पर्वापर्यंत नको जायला. सांगण्याचा भाव असा, इतकं सामर्थ्य ज्या महापुरुषाचं आहे त्याच्यावर असा आक्षेप घेता तुम्ही. भीष्म म्हणे रे राया, लागती वाघबाण काळ झाला की, समरी श्रम आता मज तुझ वदता फार काळ झाला की. अरे, अर्जुनाच्या बाणांनी मला ज्या जखमा झाल्यात त्या जखमा दुखत नाहीयेत, पण तू बोलून जे बाण सोडतोयस, वाघबाण जे सोडतोयस ना, त्याने माझं चित्त जास्त दुखवलं जात आहे. असं बोलू नकोस. जा, मी प्रामाणिकपणाने युद्ध करतोय, ते तुझ्या बाजूनच करतोय. मी तुम्हालाच विजय मिळवून द्यायचा प्रयत्न करणार आहे. जा. निघता निघता पाय अगदी उचलता उचलता दुर्योधन सांगतो, मग काय, उद्याच्याला निदान नकुल सहदेव तरी संपवला पाहिजे. 5 पांडव जाऊ द्या, पण 2 पांडव जरी संपवलेत तुम्ही, तरी असे आम्ही मानू की तुम्ही आमच्या बाजूने आहात. मग मात्र भीष्म चवताळले, रागावले. काय बोलतोस. पांडवांना ठार करणं, विजय मिळवणं, हे काही माझ्या हातचा खेळ असं वाटतं का तुम्हाला. कदाचित त्यांचा विजय मिळेल, आपला पराभव नाही होणार कशावरनं. आणि विजयाकरता आपली बाजूची सत्याची न्यायाची असावी लागते, ती तुमची कुठं आहे. दुर्योधना आत्तापर्यंत केलेली कर्म आठव, द्यूतक्रीडा आठव, त्या आधीचं खांडववन आठव, त्या आधीचं तू वारणावत आठव, एक एक केलेली पातकं आठव. म्हणजे तुला खरं पराभव सुद्धा योग्यतेचा नाहीये, तू तसाच नुसता मेला पाहिजेस. बरेच श्लोक आहेत. आणि तुला जर असं वाटत असेल माझ्याजवळ सत्य आहे, संपत्ती आहे, द्रव्य आहे, या बळानं मी वाटेल ते करू शकतो, कर्णासारखे मोठे मोठे वीर माझ्याकडे पडून आहेत, असं जर तुला वाटत असेल तर उद्याच्या उद्या दुसरा सेनापती कर, मला तुझ्या युद्धाची गरज नाही. हे ऐकलं दुर्योधनाचा जरा पायाखालची जमीन सरकली. त्यानं विचार केला, आमचे बुवा सांगायचे, म्हातारा तापलाय. आता रागावल्यानंतर त्याला पटकन चांगल्या मूडवरती आणण्याकरता म्हणाले, शब्द बदलावे लागतात. राजकारणी लोकांना पटकन आपला शब्द फिरवता आला पाहिजे, तरच राजकारणात तो टिकून राहतो. आणि म्हणून त्यानं सांगितलं, आजोबा, माझा तुमच्यावर काही आक्षेप नाही, कुठलीही तक्रार नाही, पण तुम्हाला जे वाटतंय की पांडव नम्र आहेत, विनयशील आहेत, आपले आज्ञाधारी आहेत, तसं नाही बरं का. मग कसं आहे, कालच्या पराक्रमानं, अर्जुनानं जो काल पराक्रम केला, त्यांनी पांडव इतके फुगले आणि त्यांच्यात चर्चा सुरू झाली की भीष्म येतात अर्जुनासमोर, तरुण अर्जुन, त्याच्यासमोर म्हातारे भीष्म येतात. भीष्मांचा काय टिकाव लागणार, युद्धामध्ये टिकाव लागू शकतो त्यांचा. आता भीष्मांनी जपमाळ घ्यावी आणि कोपऱ्यामध्ये जप करत बस, फार तर सिरियल बघावी. हे माझं वाक्य आहे. एवढा ऐकल्यावर भीष्म संतापले. काय असं म्हणतात पांडव, मला म्हातारा म्हणतात, युद्धाला लायक नाही असं म्हणतात. ठीक आहे, उद्याच्या उद्या पृथ्वी जाळून टाकतो वेळ पडली तर, आणि सगळी पृथ्वी निष्पांडवी करतो, काळजी नका करू, असा प्रण केला भीष्मांनी. आणि यानंतर दुर्योधन निघाला, शिबिराच्या बाहेर आला. पण परत त्याच्या मनामध्ये चर झालं. हे जर तर काळ्या कृष्णाला कळलं तर रात्रीच्या रात्री तो मन बदलून टाकेल. मतं बदलतात ती रात्रीच. परत आतमध्ये गेला.
आणि हडसावून खडसावून विचारायला लागला की आजोबा निश्चित ना उद्या पांडव संपणार ना? हो निश्चित. आणि नाही संपले तर? कळलं तुला काय म्हणायचं ते? जर तरची भाषा या भीष्माकडे नसते. लक्षात ठेव, मी बोललो म्हणजे बोललो, काळ्या दगडावरची रेघ. आणि जर का उद्या पांडव संपले नाहीत तर सांगून ठेवतो, उद्या संध्याकाळी माझा राजीनामा झाला असेल. कुणाला करायचं त्याला सेनापती कर, मी तुमच्या मार्गातनं बाजूला होईन, अशी दुहेरी प्रतिज्ञा करायला लावली भीष्मांना. आणि दुर्योधन निघाला. दुर्योधनाला वाटलं हे कुणाला कळलं नाही, बरं आता रात्र झाली, रात्रीचे 10 वाजलेत आत्ताच्या भाषेत, आता कुणाला कळणार आहे. पण कवीनी छान पद लिहिलंय, कुणाला कळणार नाही असं ज्याला वाटतं ना त्याला काही कळलं नाही, आणि त्याला काही कळलं नाही हे कळलं नाही. जर सदा सर्वदा देव सन्निध आहे तर त्या परमात्म्याला कळतं. असं आहे की त्याला आधी कळतं मग आपल्याला कळतं. असो, तिथे होता एक दूत माधवाचा, तिथे होता एक दूत माधवाचा, तिथे होता सेवी कौरव परिपक्ष पांडवाचा. सेवी कौरव 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 सेवी कौरव परिपक्ष पांडवाचा. तिथे होता एक दूत माधवा, तिथे होता एक दूत माधवाचा, माधवाचा माधवाचा. भगवान गोपालकृष्णांनी नारायणी सेना जी ठेवली होती, त्या नारायणी सेनेतला एक सेवक भीष्मांच्या छावणीवरती पहारेकरी म्हणून काम करणारा, या पहारेकऱ्यानं हे ऐकलं आणि पहारा बदलतो ना, दुसरा पहारेकरी आल्याबरोबर हात पटकन निघाला. तशा सूचनाच होत्या. म्हणजे तो जेवत होता कौरवांचं, आणि तो पटकन गेला. आपल्या मालकाला गोपालकृष्णानं आधी बातमी दिली, राजा म्हणून धर्मराजाला बातमी दिली, आणि आपल्या शिबिरामध्ये तो विश्रांतीला गेला. अर्थात धर्मराजाने हे जेव्हा ऐकलं, फार सुंदर कथानक आहे. धर्मराजाने जे ऐकलं त्या क्षणाला त्यांनी ठरवून टाकलं, भीष्म बोललेत तेच खरं होणार, त्यांच्यापुढे आपला काय टिकावं लागणार. माझे गुरुजी नेहमी सांगायचे, महाभारतातल्या सगळ्या भूमिका तुम्हाला वठवता येतील. तुम्हाला दुर्योधन होता येईल, कर्ण होता येईल, भीम होता येईल, अर्जुन नकुल सहदेव होता येईल, तुम्हाला कृष्ण होता येईल, पण तुम्हाला धर्मराज होणं सगळ्यात अवघड आहे. त्या धर्मराजाच्या पत्नीला द्रौपदीला भर सभेमध्ये आणून नग्न करण्याचा प्रयत्न दुर्योधन दुःशासन करतात. पण दुर्योधन जर कधी भेटला तर धर्मराज त्याला कधी दुर्योधना म्हणून हाक मारत नसे. कसा आहे सुयोधना, भानुवती वहिनी बऱ्या आहेत ना रे. आणि म्हणून कृष्ण फक्त धर्मराजाला नमस्कार करीत, पायाला हात लावून. एवढी एकच गोष्ट अशी आहे, तुम्ही तुमच्या कामात अत्यंत प्रामाणिक राहा, भगवंताला विसरू नका आणि कुणाचं वाईट चिंतन करू नका. कुणाबद्दल एवढ्या 3च साधना करा. शास्त्र सांगतं, भगवान त्याचा दास होतो, तस्य दासस्य दासो भवे जन्मनी जन्मनी. धर्मराजाने विचार केला की संपला. पण ही गोष्ट कळली द्रौपदीला. द्रौपदीला स्वस्थ कसं बसवेल. आपल्या कुंकवावरती धाड येणार आहे, गप्प बसवेल तिला. ती धावत धावत कृष्णाच्या इथे गेली आणि हाक मारली, कृष्णा झोपलास कसा, झोप लागली कशी तुला. भीष्मांनी अशी काल प्रतिज्ञा केली, भीष्म ही बदले अशी वाणी उदयिक निष्पांडवी धरणी. माते भगिनी म्हणवीसी, आली निद्रा तुझं कैसी. मला बहीण म्हणवतोस, बंधू नव्हे दास तुझा असं म्हणतोस मला, आणि तुला झोप कशी येते. कृष्ण म्हणले, काय झालं ग, माहित नाही तुला. कृष्णाने आपल्याला काही माहित नाही असंच दाखवलं. फार चत्र्या होतो काही वेळा, खूप खरंच कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे असं काही वेळा वागतो की बी ऑर नॉट टू बी अशी अवस्था होते. आणि त्याकरता हे संतांचं वाङ्मय उपयोगी पडतं की सदा सर्वदा देव सन्निध आहे.
हे वाङ्मय ज्याच्या नेहमी श्रवणात आहे ना, लक्षात ठेवाल त्याचा प्रपंचही धन्य होणार आणि त्याचा परमार्थही धन्य होणार. म्हणून नेहमी कीर्तन प्रवचनाला जा. तुकोबाई काही गंमत म्हणून म्हणत नाही की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, मग काय देशील? संत संग देई सदा. म्हणजे अध्यात्म श्रवणाला म्हणजे देहाचा संग नाही, त्यांच्या विचारांचा संग. सांगण्याचा भाव असा. कृष्ण म्हणाले, अरे भीष्मांसमोर कुणाचं चालणार आहे? अगं जेथे कुणाचंच काही चालत नाही, म्हणजे ज्यांनी परशुरामांना हरवलं आपल्या गुरुजींना, काळ सुद्धा ज्यांच्या पुढे उभं राहू शकत नाही बरं का, शंकरांना सुद्धा युद्धामध्ये पराभूत करण्याची क्षमता ज्यांची आहे, त्या भीष्मांसमोर माझं काय चालणार? काही नाही चालणार. कृष्णा, मग उद्या मरणार माझे पती? कृष्ण काही बोलले नाहीत. ठीक आहे कृष्णा, वैधव्याची जाणीव होण्यापूर्वीच हा देह ज्या अग्निकुंडातून निर्माण झाला त्या अग्निकुंडामध्ये हा देह अर्पित करते. येते मी कृष्णा. ते जे येते मी म्हणाली ना, एकदम कृष्ण हल्ले. थांब थांब द्रौपदी, मला उपाय सुचू लागलाय. आपण असं करूया, ज्यांनी ही प्रतिज्ञा केली आहे ना त्यांच्याकडेच जाऊया. अरे त्यांच्यापर्यंत कसं जाता येईल? शत्रू सैन्याचा सेनापती, त्याच्या भोवती किती व्यवस्था असणार, आपण कसे पोहोचू? अगं मी नेतो ना. मग तर फारच अवघड झालं, तुला तर सगळे ओळखतात. द्रौपदी जास्त बोलू नको, फक्त 5 मिनिटं आहेत, हां पटकन चल. आणि वर्णन असं केलंय मोरोपंतांनी, नकळत पांडवांना सुद्धा कळू दिलं नाही. नकळत पांडवांना घेऊन कृष्णेसी, कृष्ण शीघ्र निघे. तिचं मूळ नाव आहे कृष्णा. बरं, कृष्ण निघाले. आणि आपण कुरुक्षेत्राला गेला असाल त्यावेळेला काय असेल, 5000 वर्षापूर्वी वन कसं काटाकोटातनं गेले असतील ते. आजही तो मार्ग दाखवला जातो. किती लांब त्या सेना उतरलेल्या होत्या. भीष्मांचं शिबिर कुठे, यांचं शिबिर कुठे. आणि सरळ नाही जायचं, वाटेमध्ये सगळे सेवक मंडळी उभी आहेत, सगळीकडे बातमी फुटेल म्हणून 8 रस्त्यानं निघाले. आता भराभरा निघाले, चप्पल विप्पल घालायला पण वेळ नाही, पटकन निघाले. द्रौपदी तशीच आली होती. इथे आमचे बुवा छान पद म्हणायचे, द्रौपदी चल 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 पटकन. तिच्या पायामध्ये काटे मोडतायत, दिसत नाहीये नीट. फार छान द्रौपदीच्या मुखामध्ये पद ठेवलंय कवींनी. हरी मजला, हरी कृष्णा मला चालवत नाही रे. हरी मजला चालवेना, हरी मजला हरी मजला चालवेना, हरी मजला हरी मजला चालवेना, मजला चालवेना. आले विपिनी बिकट झाली राजानी विकट, आले बिपिनी बिकट राजी राजानी विकट. आले बिपिनी बिकट झाली राजानी विकट, येती श्वापदे निकट, येती श्वापदे निकट. मज निपट धरवेना चालवेना, हरी मजला चालवेना. कृष्णा, अहो आमच्या पायाला खडे रुतले तर इथनं रस्ता क्रॉस करणं अवघड जातंय. तरी आम्ही काही फार मोठे श्रीमंताचे लेकरं नव्हे. मग ही सांगा, जिनं मखमलीशिवाय पाऊल ठेवलं नव्हतं. मखमली अशी श्रीमंत राजकन्या, द्रुपदाची पुत्री, पांडवांची पत्नी, किती नाजूक असेल ती. तिच्या अंगातून कमळाचा सुगंध येत असे, असं वर्णन केलंय महाभारताने. बरं, द्रौपदीच्या सौंदर्याचं वर्णन केव्हा एकदा महाभारत वाचून बघा. द्रौपदीच्या जीवनामध्ये किती प्रसंग आले एकदा पहा. ज्यांनी पाहिले असेल त्यांना कळेल. अशी ती द्रौपदी, तिला भराभरा घेऊन चाललाय. चालवेना चालवे, कृष्ण म्हणाले, अगं आधी नाही का सांगायचं मला? हे घे माझ्या पायातल्या पादुका तू घाल.
आता मात्र द्रौपदी एकदम हल्ली, अरे ज्या पादुकांची मी पूजा करायची त्या पादुका पायात घालू, काय आखरीतच मांडलंयस हे. द्रौपदी जास्त बोलू नको. किती कृपाळू आहे विचार करा. कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे. एका ठिकाणी तर वर्णन केलं पुराणकारांनी, तिला पाठीवर घेतलं. शिरी भार वाहे न बोले पुराणी नुपेक्षिकता रामदासा. समस्या कुठे आहे माहितीये का, आम्ही धड अश्रद्ध पण नाही धड अश्रद्ध पण नाही, अशी अर्धवट अवस्था आहे आणि फार वाईट आहे ती. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, एक तर पूर्ण अज्ञानानं परमार्थ करा किंवा पूर्ण ज्ञानानं करा. थोडंसं कळतं ही फार डेंजर. हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. आणि म्हणून ते पूर्ण होण्याकरता कीर्तन आहे. हो, ते काय मला कळतंय म्हणून मी बोलतोय का. यांनी ज्या आपल्या भावना उद्दीपित होतात ना, त्या भावनांचा परिणाम आपण परिपक्व होण्याकडे होतो. म्हणून अध्यात्म श्रवणाचा मुद्दा आहे. हो, नाही तर कीर्तनकारांना आता उद्योग नाहीये म्हणून ऑनलाईन कीर्तन असं आहे का. अहो, देवाला उद्योग नाही म्हणून ऑनलाईन कीर्तन आहे, लक्षात घ्या. भक्तांकरता त्या अशा प्रेरणा मिलिंदरावांसारख्या किंवा आमच्या बेडेकरांसारख्या महापुरुषांना भगवंत देतो, हे लक्षातच ठेवा. तुम्ही मला बोलवले म्हणून मी बोलत नाही अशा करता नाहीच. खरंच हा सिद्धांत आहे. काहीतरी व्यवस्था त्याची आहे, लोकांची पुण्याई आहे. म्हणून याद्वारे बाकी पण बरेच कार्यक्रम आहेत ना. रेसिपीवरती आपण बघा किती लाईक्स पडलेत, तेवढे याला पडत नाहीत. हाणायला बरं, जाऊ दे, चला. सांगण्याचा भाग असा की खरोखर विचार करावा. भगवंतानी तिला पाठीवर घेतलं आणि भीष्मांच्या शिबिराजवळ आले. कसा प्रसंग असेल. हो, त्या प्रसंगात मी गेलं पाहिजे, म्हणजे मग त्यात जे ठेवलं ना ते मला मिळतं. समोर भीष्मांचं शिबिर दिसतंय. आता प्रश्न विचारला की आज जायला पाहिजे. आळसावलेला होता, आता पहाटेचे 1-2 वाजले असतील, एवढा सगळा प्रसंग होईपर्यंत. आळसावलेला होता तो बाहेरचा पहारेकरी. झटकन आत जायला लागले, पण द्रौपदीला इतक्या पटकन आत जाता येईना. थोड्या तिच्या बांगड्या वाजल्या आणि तो पहारेकरी जागा झाला. अंगावरती घोंगडी होती भगवान गोपालकृष्णांच्या. दोघांनाही मागं ओढलं. त्याने म्हणलं, ए कुठं चाललास, चोरासारखा कुठं चाललास. कृष्णाने घोंगडीतनंच विचारलं, चेहरा दाखवला नाही. आत कुणाला प्रवेश नाही. मोरोपंत लिहितात, जेथे यम वरुणानिल, जेथे यम वरुणानिल, श्रीकंठ अशासही न शिरवेच. यमराज आले, काळ आला, वायू आला, शंकर आले, यांना सुद्धा प्रवेश नाही भीष्मांच्या शिबिरात. मग कृष्णाने विचारलं, मग कुणाला आहे. भगवान गोपाल कृष्ण, साधू संन्यासी आणि पतिव्रता स्त्री, या तिघांनाच प्रवेश आहे. होय ना. मग ही बाया पतिव्रता सौभाग्यवती सगळं जाऊ द्या. हिला फार शहाणा आहेस, माझ्याकडनंच माहिती काढलीस, पण तुझी चतुराई मी चालू देणार नाही. तुला इथं झाडाखाली बसावं लागेल. चल ना ग, तिला एकटीला जाऊ देत. हिनं विचारलं, कृष्णा काय सांगू, काय सांगू, सांगू कसे मी त्यांना. तद्दर्शनी मम हृदय कापते. काय धाक असेल हो भीष्मांचा. माझे गुरुजी सांगतात, तेजस्वी तपस्वी, प्रखर योद्धा आणि श्रेष्ठ भगवत भक्त, या तीनही सद्गुणांचं एकत्रीकरण म्हणजे भीष्माचार्य. काय तपःपूज जीवन आहे हो. केवढा मोठा योद्धा आहे आणि भगवत भक्त म्हणाल तर केवढा. देवाला पायाशी उभं करून ठेवले. अनुशासन पर्व वाचा म्हणजे लक्षात येईल. पायाशी बसून कृष्ण त्यांच्याकडची बोलतायत आणि मुखातनं श्रीकृष्ण गोविंद अखंड सुरू आहे. एक जागा नव्हती अशी की जिथनं बाण गेला नव्हता. तर ही अखंड केवढी धारणा असेल. त्यांच्या पुढं काय बोलू हे नाही सांगितलं. एक काम कर, ते विचारतील कुणाबरोबर आली आहेस. हो, काय सांगू, सांग माझ्या चप्पल राखणारा, जोडा राखणारा एक गडी आणलाय बरोबर, एवढं सांग. कृष्णा, खोटं बोलू, वेळ कमी आहे, 2 मिनिटं आहेत, खोटं बोल, लवकर बोल, जा लवकर. प्रसंग फार सुंदर वर्णन केला आहे महाभारतकारांनी. आज जाते. भीष्मांना आज झोप नाहीये. मंद असा सुगंधाचा, धुपाचा सुगंध दरवळतोय. मध्ये पातळ असा पांढऱ्या रंगाचा पडदा आहे. पलीकडे भीष्माचार्य
येरझाऱ्या घालतायत. अलीकडे द्रौपदी उभी आहे. भीष्मांच्या चित्ताची चलबिचल महाभारतकारांनी वर्णन केली आहे. काय माझा हा क्षत्रिय धर्म आहे? आजपर्यंत मी एवढ्या प्रतिज्ञा केल्या, मिळवलं काय? ना जगाचं कल्याण ना माझं कल्याण. काल केलेली प्रतिज्ञा, यातनं कुणाचं कल्याण होणार आहे? मला भीष्म म्हणतील फार महान आहे, पक्के आहेत वगैरे, ठीक आहे, पण या जगाचं काही कल्याण आहे? कुणावर अशी वेळ आली असेल आपल्या नातवांना ठार मारण्याची, त्यांच्यात एकही दुर्गुण नाही, 5ही भावंड इतकी सद्गुणी आहेत. आता जर ती कुंती किंवा द्रौपदी माझ्या पुढे आली तर तिच्याशी काय बोलू, कसं बोलू? तिच्या डोळ्याला डोळा देण्याचं सुद्धा माझं सामर्थ्य नाहीये. धिक्कार असं माझ्या या कर्तव्याला. अशा अर्थाने विचार करीत करीत भीष्म येरझाऱ्या घालतायत. इतक्या पटकन तो पडदा बाजूला सरकवला, आतमध्ये गेली. चेहऱ्यावरती पदर आहे आणि चरणावर मस्तक ठेवलं. दोन्ही हातांनी दोन्ही पावलं धरली, चरणावर मस्तक ठेवलं. खळ 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 बांगड्या वाजल्या आणि त्याच आविर्भावामध्ये भीष्मांनी आशीर्वाद दिला. अष्टपुत्रा सौभाग्यवती बोले भीष्म ख्यात कीर्ती, येरी म्हणे मी पांडव सती, दर्शना लागे पातले. अष्टपुत्रा सौभाग्यवती असं म्हटल्या क्षणाला भीष्मांनी आशीर्वाद दिला. भीष्मांनी आशीर्वाद दिल्याबरोबर द्रौपदीने विचारलं, मामांजी, आजोबा, हा आशीर्वाद या जन्माकरता दिलात का पुढच्या? असं विचारणारी कोण आहेस तू? या भीष्माच्या मुखातून निघालेला शब्द हा अत्यंत करारी असतो, ते कधी खोटं होत नाही हे माहिती असताना असं विचारणारी ती कोण? उभी राहिली, पदर मागं सरकवला. ओळखलीत? दुःशासनानं भर दरबारामध्ये मला खेचून आणलं होतं. भाऊजी मी धरिते पाय, दासगणू महाराजांनी ओवी लिहिली आहे. सांगा मी चुकले काय? विनवा दुर्योधन राय, हा उपाय कराव. तुमच्याकडे दयेची भीक मागत होते, मी जिता का अजिता विचारत होते. तुमची नाचसून, पांडुराजाची सून, द्रुपदाची पुत्री, पांडवांची पत्नी द्रौपदी, ती मी. मला उद्या वैधव्य प्राप्त होणार आणि तो प्रसंग तुम्ही आमच्यावर आणणार, म्हणून तुम्हाला विचारायला आले. हे बरोबर आहे का? इथं कशी आलीस? आता ही चरकली. कसं सांगायचं? माझा जोडा राख्या गडी आलाय. कोण आलाय? माझा जोडा राख्या गडी आलाय. कोण आलाय? माझा जोडा राख्या गडी आलाय. भीष्मानी जाणलं. खरं आहे ग बाई, तुझ्या सौभाग्याचा जोडा राखणार असतो. धावले आणि बाहेर झाडाखाली भगवान गोपाल कृष्ण बसले. साष्टांग नमस्कार भीष्मांनी त्याला. कृष्णांची जाणून भक्ती करणारे खूप कमी लोक होते, त्यात भीष्माचार्य आहेत. कृष्णांना जाणतात. कृष्णस्तु भगवान स्वयं. वारंवार भीष्मांच्या मुखामध्ये येतं की नरनारायणाची ही जोडी आहे. कृष्णा पांडवांकरता नाही ती रूप घेता, जोडा राख्या होता आणि आम्हाला साधं दर्शन पण नाही देत. कृष्णाने विचारलं, आपण महान आहात, नको रे मना शिकवू पुढीलांसी, या न्यायानं मी तुम्हाला शिकवणं बरोबर नाही. पण खरंच सांगा, आजपर्यंत तुम्ही काय मिळवलं? जगाचं कल्याण काय साधलं? नातवांना मारून तुम्ही जगण्यामध्ये काय स्वारस्य आहे? चुकलं माझं कृष्णा. काय करू जेणेकरून माझी प्रतिज्ञा पण खरी ठरेल, पण पांडवांचंही रक्षण होईल? काय करू? कृष्ण म्हणाले, तुम्ही काहीच करू नका. तुमच्याकरता शिखंडी नावाचा जिन्नस आमच्याकडे शिल्लक आहे. तुमच्याकरता काय मागायचं ते मागून घ्या. आणि भीष्माने सांगितलं, माझं सगळं जीवन त्यागमय झालंय, तसं माझा मृत्यू सुद्धा त्यागमय असावा. सगळं माझं जीवन अंतर्मय तपपूत आहे, त्याला साजणारा मला मृत्यू दे. आणि कितीही कठोर मृत्यू आला तरी मरण्याच्या वेळेला तुझं दर्शन, तुझं नाम, तुझं स्मरण, तुझी भक्ती आणि तुझं ज्ञान, या सगळ्याचं एकत्रीकरण मला जमू देत. आणि म्हणून 2 पर्व याकरता खर्च केली, शांती आणि अनुशासन. असं म्हटलंय विद्वान लोकांनी. व्यासाने काही लिहिलं नसतं, फक्त शांती आणि अनुशासन 2 पर्व लिहिली असती तरी काम झालं असतं. सगळं ज्ञान, सगळ्या ग्रंथांचं सगळं ज्ञान या 2 पर्वामध्ये ठेवलेलं आहे. बोलण्याचा भाव असा,
अशा भगवान गोपाळकृष्णांचा महोत्सव आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळाला. आपलं भाग्य समजाल. वेगळं सांगतो, काही कारणानं नाही ऐकायला जमलं तर कुठलं पाप आडवं आलं असं समजा, म्हणूनच ते ऐकायला मिळालं नाही. आणि ऐकायला मिळायचं कारण खरोखर पूर्वपुण्य आहे. कारण ज्यानं आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतात ते शब्द कानावर पडू नये याची व्यवस्था आपलंच पाप करतं, आणि ते शब्द कानावर पडावेत हे शब्द आपलं पुण्य करतं. म्हणून डोंगरे महाराज सांगत असत, भगवान की कथा करने की मेरी औकात नहीं और सुनने की आपकी भी औकात नहीं है. भगवान की कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी खुद बुलाते हैं. आपण ऑनलाईन असो नाही तर ऑफलाईन असो, आपल्या कानावरती यातलं कोणीही वक्ता असो, हे जर पडत असेल तर पक्क समजावं काहीतरी पूर्वकर्म असं आहे की म्हणून आपल्याला हे ऐकायला मिळालं. आणि त्याचं सार हेच आहे, सदा सर्वदा सदा सर्वदा देव सन्निध आहे. सर्वदा देव सन्निध, सदा सर्वदा देव सन्निध आहे. कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाय, कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाय. सुखानंद आनंद कैवल्यदानी, सुखानंद आनंद. देव करो आणि तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनामध्ये असा कृष्णांचा पावा ऐकू येवो. देव करो आणि अशी आपल्या जीवनामध्ये हार्मनी येवो, छान ताल आमच्या जीवनात. कुठं कमी पडू नये यालाच भरत म्हणतात. भरत याचा अर्थ कंप्लीट असा आहे बरं, असा त्याचा धात्वार्थ आहे. आणि अशा अर्थानं आपलं जीवन संपूर्ण होवो ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण श्रावण महिना आहे म्हणून गोपाळ